मागच्या लेसनमध्ये आपण नवीन डॉक्युमेंट कसं तयार करायचं हे पाहिलं होतं. सध्या ओपन असलेलं हे डॉक्युमेंट कोरल ड्रॉ मधील डिफॉल्ट सेटिंग्ज वापरून तयार केलेलं आहे. या डॉक्युमेंटच्या सेटिंग्ज आपण आवश्यकतेप्रमाणे कामाच्या कोणत्याही टप्प्यात सहजपणे बदलू शकतो. प्रॉपर्टी बारमध्ये या डॉक्युमेंटच्या प्रॉपर्टीज दिसत आहेत. आपण सर्वप्रथम या डॉक्युमेंटची साईज बदलू. प्रॉपर्टी बारमध्ये पेज साईज या टूलवर क्लिक करा. पेज साईजचे अनेक प्रिसेट या लिस्टमध्ये आहेत. तुम्ही तयार करणार असलेल्या ग्राफिकची आउटपुट साईज या ठिकाणी निवडता येते. यातील A4 हा प्रिसेट सिलेक्ट करा. शेजारी पेज डायमेन्शन या टूलमध्ये A4 साईजचं मोजमाप मिलीमीटरमध्ये दाखवलं जात आहे. या डॉक्युमेंटची म्हणजे पेजची मांडणी उभी असावी की आडवी हे या ठिकाणी ठरवता येते. हे डॉक्युमेंट आपण आडवं करू. यासाठी या टूलवर क्लिक करा. त्यानंतर ऑल पेजेस आणि करंट पेज अशी दोन टूल्स आहेत. आपण यापूर्वीच पाहिलंय की कोरल ड्रॉ मध्ये एकापेक्षा अधिक पेजेस असलेली ब्रोशर्स, मासिकं, पुस्तकं अशी डॉक्युमेंट्स तयार करता येतात. या सुविधेचा वापर करून तुम्ही सर्व पानं एकाच आकाराची आणि एकाच मांडणीची म्हणजे ओरिएंटेशनची करू शकता. तसंच एकाच फाईलमध्ये वेगवेगळ्या आकाराची आणि काही उभी आणि काही आडवी डॉक्युमेंट्स तुम्ही तयार करू शकता. समजा तुम्हाला सर्व पानं एकाच आकाराची तसंच एकाच प्रकारची उभी किंवा आडवी मांडणी असलेलं एक पुस्तक करायचं असेल तर या ठिकाणचं ऑल पेजेस हे ऑप्शन सिलेक्ट करा. आणि समजा तुम्ही एकाच क्लायंटसाठी व्हिजिटिंग कार्ड, लेटर हेड, लोगो डिझायनिंग आणि इतर स्टेशनरी डिझाईन करता आहात तर केल्या जाणाऱ्या प्रत्येक ग्राफिकचा आकार आणि त्याची मांडणी ही वेगवेगळी असणार आहे. अशा परिस्थितीमध्ये करंट पेज हे ऑप्शन सिलेक्ट करा. त्यामुळे एकाच डॉक्युमेंटमधील प्रत्येक पेजचा आकार आणि त्याचं ओरिएंटेशन म्हणजे मांडणी आवश्यकतेनुसार वेगवेगळी ठेवता येईल. म्हणजे पहिल्या पेजमध्ये लोगो डिझाईन करा. त्यासाठी वेगळ्या आकाराचं पेज तयार करा. त्याच डॉक्युमेंटमधील दुसऱ्या पेजवर लेटर हेडचं डिझाईन करा. त्या पेजचा वेगळा साईज ठेवा. तिसऱ्या पेजवर व्हिजिटिंग कार्डचं डिझाईन करा. या पेजसाठी बिझनेस कार्ड हा प्रिसेट सिलेक्ट करा. अशा प्रकारे एकाच फाईलमध्ये वेगवेगळ्या आकाराचे डॉक्युमेंट्स तुम्ही तयार करू शकता. प्रॉपर्टी बारमधील युनिट्स या टूलमध्ये सध्या मिलीमीटर हे ऑप्शन सिलेक्टेड आहे. कामाच्या आणि तुमच्या आवश्यकतेप्रमाणे इथं हवं असलेलं कोणतंही युनिट तुम्ही सेट करू शकता. या टूलमधून सध्या इंचेस हे ऑप्शन सिलेक्ट करा. इंचेस सिलेक्ट करताच या डॉक्युमेंटचा आकार आता इंचामध्ये दाखवला जात आहे. आपण या डॉक्युमेंटची साईज बदलू. पेज डायमेन्शन या टूलमध्ये वर 8 आणि खाली 6 असं टाईप करा. त्यानंतर कीबोर्डवरील एंटर की हिट करा. या डॉक्युमेंटचा साईज आता 8x6 इंच असा झालेला आहे. प्रॉपर्टी बारमधील न्यूज डिस्टन्स आणि डुप्लिकेट डिस्टन्स ही ऑप्शन ऑब्जेक्ट मूव्ह आणि डुप्लिकेट करताना उपयोगाची आहेत.
त्यांच्याविषयी अधिक माहिती आपण पुढे घेणार आहोत. कोरल ड्रॉमध्ये काम करण्यासाठीची प्राथमिक तयारी आपण करून घेतलेली आहे. पुढच्या लेसनपासून आपण कोरल ड्रॉमध्ये प्रत्यक्ष काम करायला सुरुवात करणार आहोत.